वेदनेचा अंत स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ। धन्यवाद। क्या बात है, क्या बात है। जय। आणि तिला पारितोषिक आलेलं आहे। नाही, द्यायलाच पाहिजे, कारण स्वामी समर्थांचा जप या वयात अशा प्रकारचे संस्कार आणि एवढ्या मोठ्या स्टेजवर सगळ्यांच्या समोर हे स्वामी समर्थांचं स्तोत्र म्हटलेलं आहे। पिल्लू गावडे यांची सुकन्या आहे, तर तिला मनापासून आम्ही तिचं धन्यवाद व्यक्त करतो। अजिंक्य आमचे भाऊड, अजिंक्य भाऊड पण आहेत इथे कॉमेंट। अजिंक्य भाऊड मॅचचा आनंद घेतात। जाऊया पुन्हा एकदा मॅच कडे। कॉमेंट्री बॉक्स बॅकफुटला गेले, हा पंपच्या करत असताना पूल केल्या बॉलला स्क्वेअर लेगच्या बाहेर, बॉल झालाय गोल। सुबोध भोसलेचं आणखीन आक्रमण, 6 धावा षटकार। थँक यू डीजे। हॅलो, मानवीसाठी पारितोषिक आलंय। निखिल पाटील, नरेश जाधव आणि चंदू राणे यांच्याकडून प्रत्येकी 500 म्हणजे 1500 रुपयाचं पारितोषिक आले। मनपूर्वक स्वागत। रोशन सर, चला अगदी आपण जाऊया। ओहो, पहा अगदी आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, परंतु पहा तिथे कुठेतरी जरा ठुसका बार झाला, तिथे एक सिंगल आली। धावसंख्या धावफलकावरती 7। चेक। रोशन सर आणि योगेश सर, खरं तर आजच्या रात्रीतला हा पहिल्या म्हणजे 8च्या ड्रॉमधला शेवटचा सामना आहे आणि आजच्या रात्री चौक विभागातील 8 मोठे संघ या मैदानामध्ये खेळले आणि जो संघ सुपर 4ला दाखल होणार त्यासाठी विनोद शेठ भोईर यांच्या वतीनं 11,111 रुपयाचं पारितोषिक, म्हणजे या मॅचच्या विजेत्या संघाला 11,000 रुपयाचं पारितोषिक मिळेल। ओहो, यावेळेस हो जबरदस्त सखारामने राम राम केला, सलाम केला आणि सकुबाईचा आपाप जीव गेला। 4। थोड्या शार्पी लाईट ऑफ करा, आता मैदानामधल्या विनंती आहे। आणि आसरेवाडी संघासाठी एक विशेष पारितोषिक आलेलं आहे। आदरणीय सुधीर शेठ टोंबरे साहेबांनी सांगितलं, आसरेवाडी संघ जर फायनल जिंकला तर त्यांना 51,000 रुपये आणि आसरेवाडीचे उद्योजक आदरणीय संतोषजी निकम साहेबांकडून देखील 51,000 रुपयाचं पारितोषिक असेल जर विजेता ठरला तर। फटका जबरदस्त सेम कार्यक्रम, सासूचं माहेर झोड्यात आणि सासरा गुतला वाड्यात। थँक्यू। धावसंख्या धावफलकावरती 15 आणि पहा आमच्या चौक मध्ये स्वस्त झालेली वाकठी डोंबिवली 15, परंतु धावसंख्या धावफलकावरती 15 धावा धावफलकावरती आहेत। पुढील चेंडू पुन्हा एकदा, यावेळेस देखील हो फटका बेकार। 3 बॉल 3 चौकार। काय नाही, बॅट्समनचे करगोडा चेक करा, कुछ तो गडबड है दया। क्या बात है। मल्लिकार्जुन बँजो पथक खाने आंबिवली यांच्या ग्रुपसाठी 500 रुपयांचं पारितोषिक अकबर शेख यांच्याकडून आलेलं आहे। ते 500 रुपयांचं पारितोषिक इकडे संतोष चौधरींकडे आहे, ते आपण घेऊन जावं। थँक्यू।
चला अगदी आपण जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरमध्ये धावसंख्या धावपलकावरती 19 धावा. पहा गोलंदाज आलेला आहे किरण डोंगरे. किरण डोंगरे यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या ओव्हरमध्ये जबरदस्त कामगिरी आपण पाहिली. पहिला बॉल डॉट आला, सांगा पहिला बॉल देवाला. दुसरा बॉल सांगा षटकार आला, याच्यावरती गंमत निघाली. दुसऱ्या बॉलवरती सिंगलची जाहिरात आली आणि मग सटासट वांगा आणि बटाटा 3 मारले फटाटा. 3 चौकार आपण पाहिले. 19 धावा. आता यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल कशा पद्धतीने कामगिरी केली जाईल. कारण फलंदाजांना नेमका काय खायला लावलंय काय माहित. भलतीच पावर. दन दनादन दे दनादन हान कनाकन. काय बॅटिंग आपण पाहिल्या. स्ट्राईक एंडवरती यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय सुबोध भोसले. सुबोध भोसले यावेळेस आपल्याला पाहायला मिळतो. सुबोध योच तो सुबोध. त्यानं मागच्या मॅचमध्ये हानग सके पहिली बारी लागला तर लय भारी. सकाळी खातो म्हणतो चहामध्ये 1.5 किलो खारी. तो गडी लय भारी. त्याचं नाव सुबोध. यावेळेस अगदी आपण पाहताय आता कशा पद्धतीनं कामगिरी केली जाईल तेही आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण जबरदस्त मॅच आहे ही. मॅच म्हणजे काय माहिती का, शेंडी जाऊन तर मुंडी जाऊन नवरा मरून नवरी मरो वराड्याला मजबूत जेवाय मिळो. आजकाल प्रथा वेगळी निघाली. पत्रिका मिळते 7 जेवाय जाता 60 मालक होतो सपाट. यावेळेस जाऊया. यावेळेस हो थोडंसं बा हो यावेळेस देखील बस म्हणून सांगता बा अशी फिल्डिंग म्हणजे 990 आणि कोंबडी धरीत फिरो. होमलिंग झालं थोडंसं. तोपर्यंत धावसंख्या धावपलकावरती 2च्या मदतीनं आपल्याला पाहायला मिळेल 21 धावा. पुन्हा एकदा सुबोध 21 धावा. जबरदस्त करायला पाहताय किरण डोंगरे गोलंदाजीसाठी. जबरदस्त करायला दोन्ही टीमनं आतापर्यंत क्रिकेट खेळलेलं आहे. आता इथून पाहणार आहात. किरण तयार. स्ट्रायकरमध्ये सोबत तयार आहे. येणारा चेंडू कशा पद्धतीने राहील तेही आपल्याला पाहायला मिळेल. हो पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु पहा इथे धावाची संधी असेल आणि यावेळेस ओहो हात मैंने ही दांडू तो क्या करेगा पांडू. 2 आल्या. धावसंख्या धावपलकावरती आपण पाहताय की 23 धावाच्या धावपलकावरती आपण पाहताय. कोपोलीवर्ण सुबोध भोसले यांच्यासाठी खास करून शुभेच्छा आलेल्या आहेत. अगदी त्यांचं मित्रपरिवार. अगदी आपण पाहताय 2 धाब्यानं संघाची धावसंख्या धावपलकावरती पहा. काळा काळा पीस धावसंख्या धावपलकावरती 23 धावा. पुढील चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. येणारा चेंडू अरे कैसे कैसे लोग रहते यार. डुंगून डुंगून नाचताय डुंगून डुंगून नाचताय. अर्थात व्हाईट बॉल. आणि आता संघाची धावसंख्या धावपलकावरती 24 धावा. 24 धावा धावपलकावरती आपण पाहताय. एका धाबेवरती प्रयत्न करावे लागणार आहेत. जबरदस्त ही क्रीडा स्पर्धा आपण पाहताय. आमदार चषकाचा हा दैदिप्यमान सोहळा. पुन्हा एकदा गोलंदाज किरण तयार. बेकार लोकांचा टावा आहे का सुपला. सुबोध कुठं शिकला तू सुपला आणि वाकला मग ठोकला. 4 आता घडी सुपला शॉट खेळायला लागला. आता घडी रंगात आला. गजा रंगात आला ढंगात आला. कारण वाकून मारायला लागला रेमटून मारायला लागला. आता येणारा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहताय किरण डोंगरे. त्यावेळेस सालक्या हाताने टॅप करण्याचा प्रयत्न ना जमणार नाही. म्हणून सांगा भाजीत भाजी पहा ती म्हणजे कोबीची. लाहीन माराय पोरगी पहा मामाची. पण आता मामा पण पोरगी देत नाही. आजकालची प्रथा खूप वेगळी झाली आहे. लग्नात जमवणाऱ्यांची संख्या कमी झाली, लग्न मोडणाऱ्यांची संख्या वाढली. चला धावसंख्या अगदी आपण पाहताय की 29 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत.
तर असरेवाडी टीमला सपोर्ट करण्यासाठी पहा देवणेवाडीवरून सपोर्टर आलेले आहेत आणि इथे पहा आता मात्र चांगला चेंडू आलेला आहे. यास गंड्या बॉल, भोंद्या बॉल, डॉट बॉल, निर्धाव चेंडू, शेंडी फोड्या बॉल म्हणजे डॉट बॉल. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. चांगला चेंडू यावेळेस आपल्याला पाहायला मिळालेला आहे. शेवटचा चेंडू या ओव्हरमधील बाकी आहे. शेवटचा चेंडू बाकी आहे. आपण पाहणार आहात. किरण तयार होईल शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी. 4 ओव्हरची मॅच. गोलंदाज किरण तयार आहे. हेलिकॉप्टर पण काय सांगतात नाही इला जर हेलिकॉप्टर बस खो खो कबड्डी 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 थोडक्यात प्रॉब्लेम झाला. आणि एकंदरीत आता पहा 31 धाबा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. ओव्हर क्रमांक 2चा खेळ इथे संपलेला आहे आणि अगदी पाण्याची मागणी मैदानाच्या आतमध्ये केलेली आहे. तोपर्यंत संधी मिळेल आमच्या बँडला की डीजेला. हॅलो नवनाथ मोरे निलेश ग्रुप यांचा ग्रुप खरं तर खुश आहे कारण त्यांनी आयवा जेल पकडलेला आहे. 11,000ची आता पार्टी कुठे करायची हा विचार चालू आहे. चला अगदी आपण पाहताय की आता षटक क्रमांक 3 साठी पवन ठोंबरे आलेला आहे. आता तिसऱ्या षटकासाठी आमंत्रित केलेला आहे. स्ट्राईक मध्ये सुबोध भयानक बेकार मजबूत बॅटिंग ठसकन मारते आणि ठसकन ठोकताय. आणि यावेळेस आता आपल्याला पाहायला मिळेल 12 चेंडूचा खेळ झालेला आहे. त्याच्यामध्ये 31 धाबा बनलेल्या आहेत. अजूनही 12 चेंडूचा खेळ हा बाकी आहे. 12 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. चला लाईट्स वाले शार्पी वाले रिवर्स गिअर मारो जाऊया. गोलंदाज तयार आहे. पहिलाच बॉल भयानक कार्यक्रम. जावय भोळा सासऱ्याला पोरात आली 16-1 सांगतो देवाला मुळात. दुसरा सांगतो खाऊ का रत्ताळा 4. जबरदस्त फटका आपण पाहिला. त्याच्यावरती या 4 धाबा आलेल्या आहेत. आता संघाची धावसंख्या आहे ती 35 या धावसंख्येवरती जाताना पाहायला मिळते. पुढील चेंडू पुन्हा एकदा यावेळी देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. शतरक्षक बॉल खाली येईल. बस काय सांगायचं आहे. आवणी झाली असती चामारी बैलांना लात मारली अशी तरा झाली. तिथे फलंदाज बाद. धन्यवाद. चला अगदी आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज यावेळेस दाखल होतोय. स्वप्नील एरुणकर यावेळेस खऱ्या अर्थाने पहा संपूर्ण व्यासपीठ गजबजलेला. अजूनही व्यासपीठावरती पाहुणेभर आमच्या आयोजन कमिटी आमचे स्पर्धेचे मुख्य प्रणिते अगदी आपण पाहताय सन्मान्य सुधीर शेठ ठोंबरे त्याचबरोबर सन्माननीय मोतीराम शेठ ठोंबरे अजूनही खऱ्या अर्थाने दोन्ही या स्पर्धेचे प्रणिते व्यासपीठावरती स्पर्धेची संपूर्ण पाहणी करतायत. स्पर्धा खऱ्या अर्थाने शेवटच्या टप्प्यामध्ये आलेली आहे. आतापर्यंत स्पर्धा
प्रदीप गोंधळे यांच्याकडनं बँजोसाठी 500 रुपये आलेले आहेत. धन्यवाद. यावेळेस देखील हो पटका खोदून काढण्याचा प्रयत्न, कुरपून मारलाय, टुरपून मारलाय, फिल्डर वाकून आलाय, तोपर्यंत पहा डाळीत कांजी, कांज्यात वरान एक, तोपर्यंत एका धावेनं धावसंख्या 36 या धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळते. 36 धावा आपण पाहिलेल्या आहेत. अजूनही या षटकातील 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. असुरोटी हा संघ करातून शत्रक्षण करताना पाहायला मिळतोय. जबरदस्त प्रयत्न सुरू आहेत. वरोसे क्रिकेट संघ अर्थात आपण पाहताय विघ्नेश 11 वरोसे. अगदी आमचे भाऊजी नितीन दादा तवले दादांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला हा संघ. यस, वाईट बॉल, खराब चेंडू. महागाईच्या काळात स्वस्ताईची कमाल. खराब चेंडू आलेला आहे. सदोतीस धावा धावफलकावरती आहेत आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या मुलाच्या नावानं संघ आज मैदानात उतरलेला आहे. आतापर्यंत चांगली कामगिरी राहिलेली आहे, मजबूत मारलेली आहे, परंतु तेवढी शेंडी फोडलेली आहे गोलंदाजाने. ओहो, इथे टाकलेला हा चेंडू डॉट बॉल आलेला आहे. चांगला चेंडू आहे, गती कमी वापरली. म्हणजे पहा, दूर से देखा तो हिरा चमक रहा था ना, पास से देखा तो टकला चमक रहा था. लांबून पाहिला तर चेंडू चांगला होता, जवळ आला तर शेंडी फोडून गेला. अर्थात डॉट. 37 धावा. 37 धावा आपण पाहताय. आता पुढील चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस हो फटका जबरदस्त. असा तुम्ही 11,000 पायी आलं एकमेका दात खडवायला. षटकार. थँक्यू 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 थँक्यू. धन्यवाद डीजे सर. या तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे. धन्यवाद डीजे. हाईट फॅक्टर म्हणजे बॅट्समनच्या कमरेत काय मुक्का मारा आहे का ते शोधावं लागेल. या तिसऱ्या पंच अगदी आपण पाहिलेलं आहे. चेक केलं जाईल. पहा, परंतु रॅलिंगच्या आतमध्ये मला वाटतं पारितोषिक नाही आहे बझेलचं. त्याच्यामुळे आतमध्ये 2 नाही 2.5 हाताने बॉल पकडला तरी पण मिळणार नाही. बाहेर एका हाताने धरला तरी पण मिळेल. स्पेअर चेंडू आहे. अर्थात षटकार आपण आता पाहणार आहात आणि संघाची धावसंख्या 43-43. आता मला वाटतं शेवटचा बॉल बाकी आहे. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. शेवटचा चेंडू आपण पाहताय. पहिलं जाईल. पुन्हा एकदा या बॉलवरती कशा पद्धतीनं बॅटिंग केली जाईल. यावेळेस देखील पुन्हा एकदा फटका क्षेत्रक्षेप पास. उलटा फिरला. काय सांगायचं आहे असा कार्यक्रम म्हणजे काय माहित आहे का, इंस्टावर आयटम चिकना पटला र पण साला मुका निघाला. सेम स्टोरी झाली. 45 धावा धावफलकावरती षटक क्रमांक 3चा खेळ संपलेला आहे. 3 ओव्हरमध्ये धावसंख्या 15.00 ची धावगती अर्थात 45 धावा. संगीत आपल्याला हाल. डीजेच्या माध्यमातून ऐकायला मिळालं. अरे तुपगाव आणि आसरेवाडी ही पहिली सेमीफायनल 3 ओव्हरची होणार आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टननी याची नोंद घ्या. आणि दिवसांप्रमाणे सेमीफायनल होणार आहे. पुढची सेमीफायनल 3 ओव्हरची होणार. चला अगदी आपण पाहताय सन्माननीय
आणि याच दरम्यान भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते रणजितजी खंडागळे यांचं शुभागमन झालंय, त्यांचं मनपूर्वक स्वागत करूया. आणि इथून पुढे 3 षटकांचे सामने असतील आणि बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी जी पारितोषिकं आहेत ती फक्त पहिल्या 3 मॅचचे पॉईंट्स, 3 मॅचचा परफॉर्मन्स ग्राह्य धरला जाईल, हे आपण अगोदरच सांगितलं होतं. याची खेळाडूंनी नोंद घ्यावी. बॅटची कडा घेतली आणि यावेळेस मात्र फटका बॅटची कडा घेऊन चेंडू सीमारेषेच्या पलीकडे पोहोचलाय. दारातून गेली पायी, टोपलीत होती किळी आणि घरातली गुदमारून मेली. 4. एकोणपन्नास धाबा. पहा काय बॅटिंग सुरू आहे. 49 धाबा आपण पाहिलेले आहेत. आता येणारा चेंडू आपण पाहणार आहात. Yes. चेक. यावेळेस आणि विशालजी लोखंडे यांच्याकडून पारितोषिक आहे. समोर जो सुभाषजी कोंडिलकर यांच्याकडून देखील पारितोषिक आहे. जो फिरता लोगो आहे, आदरणीय सुधीर शेठ टोंबरे, आदरणीय मोतीराम शेठ टोंबरे यांचा फिरता जो बॅनर आहे, त्याला जर कोणी षटकारानं हिट केलं तर तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक असेल. विशाल लोखंडे, भूषण लोखंडे आणि यांच्या वतीनं. यावेळेस हो पुन्हा एकदा फसवा चेंडू आपल्याला पाहायला मिळालेला आहे. टप्पा पडला, थोडंसं बाउन्स झाला, फलंदाजाला इथे चेंडू समजला नाहीये आणि इथे आलेला आहे हा डॉट बॉल. निर्धाव चेंडू उर्वरित या पहिल्या सत्रामधील 3 चेंडूचा खेळ हा बाकी आहे. 3 चेंडूचा खेळ उर्वरित बाकी आहे. आता अगदी आपण पाहताय येणारा चेंडू कशा पद्धतीने राहील. त्यावेळी देखील मोठा फटका, विकेट किपर बॉल खाली, नो हलिंग नो डुलिंग, बॅटमन जागीत पंपॉंग करिंग. फलंदाज बाद. जबरदस्त खऱ्या अर्थाने संगीत देखील आपल्याला ऐकायला मिळालं. आयोजन कमिटीच्या वतीनं जर आपण पाहिला तर फटाक्यांचा वर्षाव होताना पाहायला मिळतोय. मी मगाशी म्हणत होतो की 1-2 पिकअप आणला असतील, परंतु आता पिकअप पेक्षा जास्त गेले. मला वाटतं आता 2-3 पिकअप आणले असतील, कारण फटाके आणि फटाके सुरू आहेत. शेवटचे 2 चेंडू आणि यावेळेस विराज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. धावसंख्या आहे ती 49. 49 धावा. धाव फुलकावरती आपण पाहताय. उर्वरित 2 चेंडूचा खेळ या डाबातील बाकी आहे. जाऊया मार्चकडे. स्ट्राईक एंडमध्ये करायला आपण पाहत होतो म्हणजे विराजला गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार होतो आहे. नयन ठोंबरे षटकातील 5वा चेंडू हाताळण्यासाठी तयार आहे. इथे विराज मैदानात आला, चेंडू हवेत खेळलाय, शतरक्ष बॉल खाली आलाय. ओहो, काय सांगायचं, जावय आला पण कूड फाडून गेला. मैदानात आला परंतु तिथे फलंदाज लगेच विराज बाद झाला. चला अगदी आपण पाहता की आता शेवटचा चेंडू जो बाकी आहे या सत्रामधील, चंद्रकांत मैदानाच्या आतमध्ये. चंद्रकांत दाखल होतोय मैदानाच्या आत. शेवटचा बॉल त्याच्या वाट्याला पहा, शेवटचाच बॉल आलाय. शेवटचा का असेना, त्याच्यावरती हान दणका खेळ गणका तिथे येईल का, त्याच्यावरती 1-2 मोठा फटका की डॉट बॉल. फटका येणं गरजेचं राहील, डॉट बॉल देखील येणं गरजेचं राहील. धावसंख्या स्थिरपणे आपण पाहताय 49 धावा. हॅट्रिक ऑन आहे गोलंदाजासाठी. गोलंदाज तयार आहे नयन. आणि इथे 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 अशा पद्धतीने आपण पाहिलेलं आहे. पहिलंच ओहो, मला वाटतं 3ऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे. पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलेलं आहे. वाईट साठी 3ऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे.
अगदी आमच्या तिसऱ्या पंचांना विनंती असेल, या वाईटसाठी मागणी केलेली आहे. तिसऱ्या पंचांची मदत आता इथे घेतलेली आहे. खऱ्या अर्थाने निश्चित आज या स्पर्धेमध्ये बोलण्याची संधी मिळाली. खऱ्या अर्थाने एकदम बिझी शेड्यूल होता, परंतु आमचे भाऊजी नितीनजी तवले खऱ्या अर्थाने अगदी त्यांनी आग्रह धरला होता. खऱ्या अर्थाने काही करून यावंच लागेल, थोडं तरी जेवढा वेळ देता येईल तेवढा वेळ देण्यासाठी आणि खऱ्या अर्थाने निश्चित आज मी सगळ्या आमच्या आमदार चषकाचे सगळे आयोजन कमिटी, सन्मान्य सुधीर शेठ ठोंबरे, त्याचबरोबर सन्मान्य मोतीराम शेठ ठोंबरे आणि त्यांचे सगळे सहकारी, ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आज मला या स्पर्धेमध्ये बोलण्याची संधी मिळाली. आमचे भाऊजी नितीनजी तवले, त्याचबरोबर खऱ्या अर्थाने निश्चित इथपर्यंत मला आणण्याचं काम आमचे तानाईदादा आगिवले ज्यांच्या माध्यमातून केलं. मी सगळ्यांचा आभार मानतोय आणि मित्रांनो खऱ्या अर्थाने निश्चित मी या स्पर्धेतनं आता इथेच थांबतोय, इथे रजा घेतोय. धन्यवाद धन्यवाद. काही चुकलं भासलं असेल आणि वाईट चेंडू आहे, तिसऱ्या पंचाचा सिग्नल वाईट येतोय. तुम्हाला हसवता हसवता जर वाईट चेंडू आहे, हसवता हसवता जर एखादा शब्द अपशब्द जर चुकून मुखातून निघाला असेल तर लहानसा भाऊ म्हणून क्षमा करा. शेवटचा बॉल बाकी आहे. खऱ्या अर्थाने या पहिल्या सत्रामधील 50 धावा बनलेल्या आहेत. शेवटचा चेंडू बाकी आहे. आता आपण पाहणार आहात शेवटचा चेंडू कशा पद्धतीनं हाताळलं जाईल ते आपण पाहणार आहात. हॅलो, संदीप शिंदे भाजपा युवा कार्यकर्ते, त्यांना विनंती आहे की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. त्यांना व्यासपीठावर आहेत, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. ज्यांना भरपूर लाभलेला आहे सुख ते आमचे अजिंक्य देशमुख खऱ्या अर्थाने आपण पाहताय सध्या आनंद घेतायत. जाऊया. ओहो, इथे फटका बसलेला आहे, म्हणून तर मी म्हटलं ज्यांना भरपूर लागलं सुख, ज्यांना भरपूर लाभलं सुख ते आमचे अजिंक्य देशमुख आणि त्यांचं नाव घेतलं आणि तिथे फुलंदाज बाद होतोय. पहिलं सत्र संपलेलं आहे. पहिल्या सत्रामध्ये 50 बनलेले आहे आणि अजिंक्य दादा ज्यांच्या माध्यमातून माझ्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तुमचं खूप खूप धन्यवाद. आता 51 धाब्यांची गरज राहील या दुसऱ्या सत्रामध्ये धाबा चेस करताना असरोटी क्रिकेट संघाला. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. खरं तर संतोष, ही स्पर्धा आमदार चषक 2026 यशाच्या उंच शिखरावर आहे आणि प्रत्येकजण आपापल्या परीनं प्रयत्न करतोय की ही स्पर्धा कशी यशस्वी होईल. कोण बॅनर आणले, कोणी इथे भोंगे वाजवले, कोण मॅच बघायला आलं, कोण बक्षीस लावलेलं आहेत आणि लाखो रुपयांची उधळण या स्पर्धेसाठी झालेली आहे. परंतु आमचे वैभव जाधव आहेत, त्या वैभव जाधवांनी लिहून आणलेलं आहे, अभ्यासपूर्ण असं मस्त लिहून आणलेलं आहे. मी त्यांनाच विनंती करेन की त्यांनी आपल्या मुखाद्वारे जे काही आमदार चषकावर जे वर्णन केलेलं आहे, ज्या कविता रचलेल्या आहेत किंवा लेख लिहिलेले आहेत ते आपल्या शब्दामध्ये इथे सांगावेत. धन्यवाद धन्यवाद. आमदार चषक 2026 रायगडच्या क्रीडाप्रेमीसाठी एक आनंदाची बातमी. आमदार चषक 2026 माननीय श्री सुधीर शेठ ठोंबरे आणि माननीय श्री मोतीराम शेठ ठोंबरे यांच्या प्रेरणेने आयोजित केलेले भव्य दिव्य नाईट क्रिकेट स्पर्धा, युवकांसाठी जिद्दीची आणि मेहनतीची एकत्मतेची उत्साहाची स्पर्धा. रात्रीचे शांत आणि थंडगार वातावरण, जेव्हा मैदानावर प्रकाश पडतो तेव्हा प्रत्येक खेळाडू आणि प्रत्येक प्रेक्षक मनात उत्साहाचं ज्वालामुखी पेटते. चौकार षटकार गरजेचं कडक कडक वातावरणामध्ये चौकार षटकारांची आतिषबाजी पडते. एकदम सणासारखे सुद्धा वातावरण असतं. आमदार चषक म्हणजे प्रेक्षकांसाठी दिवाळीपेक्षा काही कमी नाही. या स्पर्धेत प्रत्येक क्षण खास असतो. प्रत्येक चेंडूवर रोमांच, प्रत्येक विकेटवर जल्लोष आणि प्रत्येक खेळाडूंमध्ये जिंकण्याची तीव्र इच्छा असते. मैदानावर उरलेला प्रत्येक खेळाडू एक स्वप्न घेऊन येतो, स्वतःला सिद्ध करण्याचं आणि स्वतःच्या संघाला विजय मिळवून देण्याची.
रायगडच्या मातीतील अनेक युवा या आमदार चषकामध्ये घडून येतात आणि यात यंग स्टार म्हणून आपल्याला इथून तयार होऊन मिळतात. धन्यवाद. वैभव विलास जाधव यांनी आपल्या गोड शब्दामध्ये लिहिलेलं आहे आणि आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या जन्मभूमीतील आपले मंगेश वाकडीकर जे आता रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झालेले आहेत, त्यांचे परममित्र संतोष चौधरी जे अंपायरिंगचं काम गेली कित्येक वर्ष या क्रिकेटच्या दुनियेमध्ये करतात, त्यांनी एक कविता लिहिलेली आहे. तर ती कविता मी इथे वाचून दाखवतोय. त्या खरं तर मंगेश वाकडीकर यांच्याबरोबर ते येणार होते, परंतु मोतीराम दादा या स्पर्धेसाठी आमदार चषकासाठी त्यांनी कविता लिहिलेली आहे. तर कविता अशी आहे: गुढीपाडव्याच्या सणाला बनवतात पुरणपोळी, 1 नंबरची क्रिकेट स्पर्धा ठेवले, त्या गावाचे नाव आहे हातनोली. आय वॉच लकी ड्रॉ बॅनर हिट यासाठी होते पैशाची उधळण. आयवा कॅच लकी ड्रॉ बॅनर हिट यासाठी होते पैशाची उधळण. युवकांच्या गळ्यातील ताईत आमच्या मयूर भाऊंचे खूप मोठे आहे मन. कोयत्या कुऱ्हाडीला धार करण्यासाठी वापरली जाते कानस. आमच्या चौक विभागाला लाभलाय दमदार युवा नेता ठोंबरे तो मानस. काही लोक करतात टाटा बाय बाय, तर वारकरी मंडळी करते रामराम. पण या आमच्या विभागातील विकास पुरुष त्याचे नाव शेठ ठोंबरे मोतीराम. भारतीय क्रिकेट संघातील माजी एक क्रिकेट खेळाडू त्याचे नाव प्रवीण आमरे. चौक खालापूरमध्ये कामाची विकास गंगा आणणारे आमचे शेठ श्री सुधीर भाऊ ठोंबरे. अशी सुंदर कविता आदरणीय संतोष चौधरी शिरडोन यांनी लिहिलेली आहे आणि त्यांनी पाठवलेली आहे. त्यांचं मनापासून आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. ते लाईव्ह ऐकतायत, घरून ही मॅच बघतायत. गेल्या 3 रात्रींमध्ये त्यांनी हे सामने पाहिलेले आहेत आणि त्याच्यावर त्यांनी ही कविता लिहिली आहे. त्या कवितेसाठी धीरज राणे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. संतोष चौधरी, तुमच्यासाठी हे 500 रुपये तुम्हाला पोच केले जातील. क्या बात आहे. आणि स्कॅनर असेल संतोष चौधरी तुमचं पाठवा. संतोष चौधरी पाठवा, तुम्हाला स्कॅनरवरही तुम्हाला बक्षीस दिलं जाईल. सुंदर अशी या आमदार चषक 2026च्या साठी कविता लिहिल्याबद्दल थँक्यू. अप्रतिम. खरं तर जी कविता लिहिली संतोष चौधरी सर, त्यांचं मनापासून मी कौतुक करेन. आणि वरोसे गावचे सुधीर शेठ ठोंबरे यांचे खंदे समर्थक आणि नुकतंच ज्यांनी अंपायरिंग क्षेत्रात पदार्पण केलं असे निलेशजी भाऊड यांना विनंती करतोय की त्यांनी मुख्य मंचावरती यावं. आपलं मनपूर्वक स्वागत करतात. अजिंक्य देशमुख यांना आपण स्टेजवरती पाहतोय. मोतीराम शेठ ठोंबरे यांची सावली म्हणून त्यांचा सगळीकडे उल्लेख केला जातो. त्यांच्या नेहमीच अगदी जवळचे मित्र आहेत आणि ही स्पर्धा डिक्लेअर झाली, परंतु अजिंक्य देशमुख यांनी खरं तर थायलंडची टूर बुक केली होती, परंतु या स्पर्धेमुळे 50% कॅन्सलेशन फी असताना देखील त्यांनी तो दौरा रद्द केलेला आहे आणि ते या स्पर्धेसाठी जातीनं उपस्थित राहिले आणि मोलाचं योगदान त्यांचं या स्पर्धेसाठी राहिलं आहे. मॅच ऑन. 51 धावांचा पाठलाग आदरणीय विनोद शेठ भोईर यांना आपण सध्या ऑन स्क्रीन पाहता. वडगाव पंचायत समिती भारतीय जनता पार्टी अध्यक्ष आणि ज्यांच्या वतीने 2 टू व्हीलर बाईक आम्हाला या स्पर्धेला मिळाला, त्यांचं मनापासून आभार. पहिलं षटक रवीसाठी ब्लॉक कॉलला टाकल्या, चॉप केला बॉलला, परफेक्ट यॉर्कर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. गोलंदाज आहेत पहिल्या ओव्हरमध्ये साहिल निकाळजे हा खेळाडू. पॉवर प्लेमध्ये आला गोलंदाजीसाठी आणि पहिलाच परफेक्ट यॉर्कर, त्याला सन्मान देत असताना सिंगल घेतली रवीने. एंड बदलला, स्ट्रायकिंग एंडला आता येतील त्या ठिकाणी किरण डोंगरे. मागच्या सामन्यामध्ये किरणने देखील चांगली बॅटिंग केली. बघा या 2 बाईक आहेत आणि या बाईकचे पुरस्कर्ते आहेत आदरणीय विनोद शेठ भोईर, भारतीय जनता पार्टी वडगाव पंचायत समिती अध्यक्ष. मालिकावीराचे 2 व्हीलर बाईक आणि त्याचबरोबर प्रेक्षकांसाठी देखील लकी ड्रॉमध्ये एक बाईक मिळेल आजच्या रात्रीमध्ये. भाग्यवान विदा प्रेक्षक. बॅकफुटला गेले, हुक केल्या बॉलला, लांब लचक रेल्वे ट्रॅकच्या समोर बॉल मारलाय, सीमा पार. यस, इट इज अ मॅक्झिमम षटकार.
सबका साथ सबका विकास 100% भाजप करता सध्याच्या घडीला प्रत्येक कार्यकर्ता भारतीय जनता पार्टी या पक्षाशी जोडला जातोय. नक्कीच त्याला हॅलो. योगेश वाघ यांना विनंती आहे, आपण कृपया स्टेजवर या. थँक्यू. या खरं तर आकर्षक ट्रॉफी तुम्ही पाहता या ठिकाणी क्रिस्टल ट्रॉफी त्याचे पुरस्कर्ते आहेत आमचे ओसवाल साहेब आणि ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मिळालेल्या आहेत. विजेत्या संघांना मात्र ही ट्रॉफी मिळणार आहे. आकर्षक सुबक अशा ट्रॉफीज आमदार चषकाच्या आपण पाहताय. संपूर्ण LED TV देखील या ठिकाणी आहेत, ज्या ठिकाणी लकी ड्रॉच्या माध्यमातून आपण प्रेक्षकांना देत आहोत. त्याचबरोबर टॉवर फॅन म्हणजे कूलर आयवा कॅशला आपण प्रेक्षकांना देत आहोत. भरभरून पारितोषिक या स्पर्धेमध्ये आहेत. किरणचं आक्रमण, आता साहिलचं कमबॅक. मागचा बॉल हाफ ट्रॅकर तोही डाव्या यष्टीवरती टाकला होता, त्याच्यावरती फिरून नटरंग स्टाईलने फटका आला आणि तदनंतर हार्ड लेंथवरती हा चेंडू टाकला. फलंदाजाला डॉमिनेट करताना आपण पाहिला हा निर्धाव चेंडू. 51 धाबा. आदरणीय दत्ताबाई मांडे 11 तुबगावाडी, वर्धविनायक आसरेवाडी दोन्ही कॅप्टनला विनंती आहे की टॉससाठी यावं. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. रोशन सर. खराब लाईन, खराब लेंथ, हाफ ट्रॅकर आणि इथे देखील दिशा दिली. बॉल फाईन लेगच्या रिझनकडे निघाला. सीमा पार. रन्स मधील 4. चौकार. देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांची ध्वनिफीत मला ऐकली. देशाला एका वेगळ्या करतर विकासाच्या मार्गावरती नेणारे सक्षम नेतृत्व. लेन बॉल सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली. भरोसे संघ मैदानामध्ये बघा ऑन स्क्रीन लगेच कॅमेरामनचंही कौतुक करावं लागेल. आदरणीय सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छबी तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळेल. अनेक ऐतिहासिक निर्णय त्यांनी आपल्या कार्यकाळामध्ये घेतलेले आहेत आणि महाराष्ट्राचे भाग्यविधाते देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री अभ्यासू त्यांचा देखील तुम्हाला फोटो सध्या स्क्रीनवरती पाहायला मिळेल. त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष शांतीत क्रांती घडवणारे रवींद्र चव्हाण साहेब त्यांचा सत्कार याच मैदानामध्ये झाला होता. या विभागाच्या माध्यमातून पहिलं षटक संपलं. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 11 आल्या. अजूनही येणाऱ्या 3 षटकामध्ये विजयासाठी धाबा बनवायच्या तरीकेने आसरोटीला तब्बल 40 धाबा. वर्ष संघ मैदानामध्ये खेळतो. नितीनजी तवले यांचा संघ स्वतः इन ॲक्शनमध्ये आहेत आणि एका बाजूला आसरोटी टीमला आपण पाहताय. वरोसी म्हटलं की आमचे या परिसरातील एक स्टार समालोचक आमचे मित्र अजिंक्य भाऊड यांचा आवाज तुम्ही आजच्या रात्रीमध्ये या स्पर्धेमध्ये ऐकताय. दमदार मराठी समालोचक. संपूर्ण आज कॉमेंट्री बॉक्समध्ये दिग्गज मंडळी आमचे गुरु महागुरु संतोष चौधरी सर, टिके माई सर आणि सूरज हातमोडे. क्या बात आहे. गेले 4 रात्र या स्पर्धेला ते लीड करतात. सर्वात मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती तर आदरणीय सुधीर शेठ ठोंबरे साहेब, आदरणीय मोतीराम शेठ ठोंबरे साहेबांनी टाकली आणि ती जबाबदारी लिहिली तर पेरली असं म्हणायला हरकत नाही आहे, कारण सोपं नाही आहे. प्रत्येक पाहुण्यांचा त्यांचा पद हुद्दा त्या ठिकाणी माहिती असणं आणि त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी करणं आणि त्यासाठी निवेदक फार महत्त्वाचा असणं ही भूमिका मात्र सूरज हातमोडे यांनी साकारली आणि त्यांच्याच या कामगिरीवरती खुश होऊन आदरणीय युवक काँग्रेस अध्यक्ष कर्जत शहर ठोंबरे परिवाराचे जावई हर्षल भाऊ यांच्या वतीने देखील 5,000चं त्यांना काल नक्कीच पारितोषिक मिळालेलं आहे. सुबोध भोसले सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कवर, त्याला 18मध्ये 40. समोर स्ट्रायकिंग एंडला रवी ठोंबरे 40+ खेळाडू स्ट्रायकिंग एंडवरती आहेत. सेकंड ओव्हरचा पहिला बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल खोलात टाकला. ड्राईव्ह लेंथमध्ये होता बॉल. मिड विकेटला ड्राईव्ह केला बॉलला. डीपमध्ये फिल्डर आहेत. एकच सिंगल मेल. खरं तर पहिल्या षटकामध्ये 11 आल्यापर्यंत विकेट गमावलेला नाही आहे आसरोटी संघाने. त्यामुळे जमेची बाजू आपण जर पाहिली अजूनही संधी आहे. एका फलंदाजाने जर का आक्रमण केलं तर नक्कीच धाबांचा चेस सोपा होईल. चाय बँक जय मल्हार आसरोटी आणि त्यांच्याबरोबरने विघ्नेश 11 वरोसे. क्वालिफायर मॅच जो जिंकेल तो मात्र बक्षीस पात्र होईल. आमदार चषक या स्पर्धेमध्ये आपलं नाव कोरण्यासाठी एक पाऊल अजून पुढे टाकावं लागेल. हा सामना जिंकावा लागेल. सोबत तयार. लेन बॉल क्या बाद आहे. लेदरचा खेळाडू, त्याचा टप्पा, त्याचं डिरेक्शन, इम्पॅक्ट प्रत्येक गोष्टीमध्ये चांगलं सातत्य टिकवलं सुबोधने. यंदाचा हंगाम रायगड प्रीमियर लीगमध्ये हा खेळाडू रॉयल कलंबोली या संघातून खेळला आकाश तारेकरच्या नेतृत्वामध्ये. एक बाईक त्याच्या नावावरती राहिली. पायकर मॅन आहे या संघाचा.
अष्टपैलू खेळाडू. मागच्या सामन्यामध्ये त्याने चांगली इनिंग साकारली. स्वतः या ठिकाणी आमच्या अथर्व एंटरप्राइजेसचे रवी ठोंबरे कतर रवी यांना आपण पाहताय थोडे नाखुश आहेत, कारण धारणी संघ पराभूत झाला मागच्या मॅचमध्ये. पुन्हा एकदा कही पे निगाहे कही पे निशाणा, क्या बात आहे. या लाईनवरचा बॉल पिक करणं सोपं नाही आहे. यासाठी तुम्हाला फुटवर्क वापरावं लागेल, बॉलच्या पिचिंगपर्यंत जावं लागेल. जर का जागेवरून तुम्ही असे फटके खेळण्याचा प्रयत्न कराल तर नक्कीच गोलंदाज तुमच्यावरती हावी होईल आणि तोच प्रयत्न त्या ठिकाणी सुबोधने केला आहे. प्रतिस्पर्धी संघाला डॉमिनेट करायचं. बघा हा रिप्ले बॉलचा शफल झाले होते, बरोबर पायात टाकला बॉल आणि इथे मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही आहे. स्ट्रॉंग अपील पाहायला मिळाले, परंतु बॉलचा इम्पॅक्ट पिचिंग आउटसद ऑफ स्टंप असल्या कारणाने पंचांनी अतिशय योग्य निर्णय त्या ठिकाणी दिलेला आहे. दबाव वाढत चालला. आता येणारे बॉल असतील 15 विजयासाठी 38. अजूनही वेळ गेलेली नाहीये. आक्रमण करावं लागेल रवीला. लेन बॉल आणि इथे उडवलाय बॉलला. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह पॅरलल फ्लॅट अँड फ्युरियस षटकार. जे चंद्रकांत पवार यांना विनंती आहे स्टेजवरती यावं. आपलं स्वागत. खरं तर आयवा कॅचसाठी पारितोषिक आहे. मयूरजी टोंबरे आणि मानसजी टोंबरे यांच्या वतीनं 2000 रुपये आणि मनोजदादा थोरवे यांच्या वतीनं 2000 रुपये, 4000 रुपयाचा कॅश प्राईज असेल. आणि नितीन तवलेंना झेल टिपला तर सुबोध पाटील नडाळ यांच्या वतीनं 5000 रुपयाचं पारितोषिक नितीन तवले यांना देण्यात येईल. आणि समोर जो आपण दमदार आमदार आदरणीय महेश शेठ बालदी, त्याचबरोबरीनं कार्यसम्राट आमदार आदरणीय प्रशांत शेठ ठाकूर यांचा जो बॅनर पाहतोय त्याला कोणी आजच्या रात्रीमध्ये षटकारानं हिट केलं तर सागर शेठ ओसवाल यांच्याकडून 51,000 रुपयाचं कॅश प्राईज या ठिकाणी जमा करण्यात आलेलं आहे. बक्षिसांचा वर्षाव पहिल्यांदा आपण पाहिलं ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये आणि खरं तर या स्पर्धेमध्ये आमदार चषक या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला. भरभरून पारितोषिक आहे, अनलिमिटेड. प्रत्येकाकडून मात्र मान्यवरांकडून मोटिवेट केला तर खेळाडूंना प्रेक्षकांना. वाईट बॉलचा इशारा अवे फ्रॉम द बॉडी. पंचांनी जमिनीला हात केले. समांतर हा बॉल होता. अवांतर एक्सराने या ठिकाणी मिळेल. आता येणारे बॉल असेल 13. विजयासाठी 31चं समीकरण. मागच्या खरं तर मॅचमध्ये 12-30 चेस केल्या होत्या वरोसे संघाने. यस रवी 13-31 20 धावा हा फलका वर्ध्यात. 51चा पाठलाग करायचा. आता 13मध्ये 31. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळलं जातं आणि इथे आपण पाहता किरण थोडासा माइंडमध्ये कॅल्क्युलेटिव्ह विचार करतोय धावा चेस करत असताना. फुल लेंथ बॉल यॉर्करचा प्रयत्न होता. अलॉंग विथ कार्पेट लॉंग ऑनला खेळलेत. पहिली सिंगल मिळाली. थोडे फंब झाले, निघाले दोन्ही खेळाडू एकाच पट्टीमध्ये. 2 ट्रेन आणि काय थ्रो आलाय. ऑन दी स्टम्प्स नाही आहे, परंतु तिथे नितीन तवले यांचं कौतुक करायला लागेल. बॉल पकडला स्टम्प्सला लावत असताना इथे विकेट मिळाला. बहुमूल्य विकेट. रवी ठोंबरे मागच्या सामन्याचा सामनावीर मैदानाच्या बाहेर चाललाय. थँक्यू रोशन सर. आणि याच दरम्यान मी विनंती करतोय दत्ताबाई मांडे 11 तुपगाव आणि वर्धविनय क्रिकेट संघ आश्रे दोन्ही कर्णधारांना विनंती करतो की टॉस करण्यासाठी यावं. आणि मी आदरणीय चंद्रकांतजी कोंडिलकर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांनी या सामन्याचा टॉस करावा. आणि समोर जो आपला कॅमेरा आहे 24 लाईव्ह इव्हेंटचा जो कॅमेरामन आहे जो पूर्णपणे आपलं स्टेज पाहुण्यांना कव्हर करतोय त्याच्यासाठी अजिंक्य देशमुख यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्यांचं देखील आपण स्वागत करूया. विनंती आहे अनिकेत गायकवाड आपण या आणि ऋषभ निकम आश्रेवाडीचा कॅप्टन लगेच टॉससाठी या. आणि या ठिकाणी आदरणीय चंद्रकांतजी कोंडिलकर यांच्या शुभ हस्ते हा टॉस या ठिकाणी संपन्न होईल. सेकंड रनचा मोह आवरता आलेला नाहीये रवी आणि त्याच्या बरोबरीने फलंदाज आपण पाहता किरणला. आणि अशातच मात्र बहुमूल्य विकेट गमावला त्या ठिकाणी रवीने रनआउटच्या स्वरूपात. क्रिकेटच्या खेळामध्ये रनआउटच्या स्वरूपात बाद होणं हे कोणत्याही खेळाडूला अपेक्षित नसतं किंबहुना आवडत नसतं, परंतु इथे नियतीने साथ दिलेली नाहीये. आसरोटी संघाला रवीचा विकेट मिळाला. 3ऱ्या क्रमांकावरती नवीन खेळाडू मैदानाकडे चालला. इनेट नंबर 3 पवन टोंबरे. 3ऱ्या क्रमांकाचा खेळाडू म्हणजे जबाबदारी घेऊनच खेळलं आणि ते मात्र हा खेळाडू 3ऱ्या क्रमांकावर त्याला येणारे 12 बॉल. आता विजयासाठी 30चं समीकरण. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 21 आल्या. टॉस संपन्न केला जातोय म्हणजे या मॅच मधला विनर संघ पुढच्या मॅच मध्ये सेमीफायनल मध्ये उमरोली संघासोबत खेळ. डायरेक्ट फायनल. क्या बात आहे. खरं तर दत्ताबाई मांडे 11 तुपगाव संघ खेळणार आहे आणि दत्ताबाई तुपगाव संघाच्या खेळाडूंना थोडंसं प्रोत्साहन देतात, त्यांना टिप्स देतात. विनर टीम फुल टॉस बॉल आणि इथे थेट यष्ट्यांचा वेध. त्रिफळा उद्ध्वस्त. कहाणी में ट्विस्ट. आता येणारे बॉल 11 विजयासाठी 30.
कमालीचा तर आपण पाहिला कमबॅक फुलटॉस बॉलवरती खेळाडू त्रिफळाचीत झालाय. हा शुभ संकेत राहील मला वाटतं या ठिकाणी फिल्डिंग करणाऱ्या विघ्नेश 11 वरोचे संघासाठी. ज्या बॉलवरती मोठा फटका यायला होता तिथे मात्र विकेट मिळाला. आघाडीचे दोन्ही खेळाडू मैदानाच्या बाहेर गेले. आता नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकाचा मैदानाच्या आतमध्ये आलाय. इन ॲट नंबर 4 पंकज ठोंबरे. पहिल्या रात्रीमध्ये मला वाटतं सोहेल भालेकर जो खेळाडू पाली संघाचा होता काय खेळला होता, परंतु दुर्दैवाने तिसऱ्या फेरीमध्ये त्यांचा संघ पराभूत झाला. आणि खूप वर्षानंतर खरं तर आसरेवाडी संघाचं स्वप्न पूर्ण आलं. टॉप 4मध्ये तो संघ क्वालिफाय झाला. एका बाजूला आनंद होताच परंतु थोडं दुःख देखील झालं. सोहेल ज्या पद्धतीने खेळला या संपूर्ण स्पर्धेमध्ये चर्चा होती या खेळाडूची. लेफ्ट हँडेड एक चांगला ऑलराऊंडर. पाली संघाचा जवळजवळ 7 विकेट त्याच्या खात्यामध्ये होते आणि ऑलमोस्ट 100+ रन देखील त्याच्या पाहायला मिळाल्या होत्या आणि तो संघ पराभूत झाला. टॉप 4मध्ये कोणता संघ आजच्या रात्रीमध्ये आणखीन एक क्वालिफाय होईल. बिग फाईट. 11 चेंडूमध्ये 30. मिडल ऑर्डरचे 2 खेळाडू मैदानामध्ये आहेत. वरुण संघ मात्र आता पुन्हा एकदा कमबॅक करतोय. क्रिकेटच्या खेळामध्ये तुमचा आत्मविश्वास फार महत्वाचा असतो. आणि याच दरम्यान आदरणीय जयदासजी कोंडिलकर यांचं शुभ आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक स्वागत. त्यांना विनंती आहे की मंचावरती आपण यावं. बॉल तयार. लेन बॉल पिक केला. बॉलच ओव्हर द हेड. लॉंग ऑनच्या दिशेने त्या ठिकाणी शतरक्षक आहेत त्यांच्या हातामध्ये बॉल चाललाय. सिंगल मेल. आता येणारे 10 चेंडू आणि विजयासाठी 29 धावा हे समीकरण आहे. चेक. आणि आयुष पाटील आमचा बॉल बॉय जो आहे आमचा स्वयंसेवक आहे त्यासाठी पुन्हा एकदा सुधीर शेठ ठोंबरे यांच्या वतीनं 1000 रुपयाचं पारितोषिक आहे की आपलं पारितोषिक घेण्यासाठी यावं. 10 बॉलमध्ये 29. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅकफुटला गेले होते. हाफ ट्रॅकर बॉल. मोठा फटका कॅपिटलाइज करता आलेला नाहीये. पुन्हा एकदा सिंगल रन या ठिकाणी मिळेल. एंड बदलला आणि आता समीकरण बनेल शेवटचे 9 चेंडू आणि विजयासाठी 28 धावा. अंत अस्ति प्रारंभ हे एक टॅगलाईन आहे, स्लोगन आहे. जिथून तुम्हाला वाटतं आता तुमचा शेवट होत चालला तिथून पुन्हा एकदा नव्याने भरारी घ्यावी लागते आणि इथे मात्र आता जिद्दीने पेटून उठावं लागेल फलंदाजांना टीमच्या खरंतर भविष्यासाठी. यावेळेला ऑन द राईज. क्या बात आहे. बॉल जितका राईज झाला तितका चांगला खेळला. डीपमध्ये एकसा कव्हरला. झेलही तितका सुंदर पकडलाय. 1 मोर विकेट. आणखीन एक धक्का बॅटिंग करताना आसुरी टीमला. आठ चेंडूमध्ये 28 धावा हे कॅल्क्युलेशन या मॅचमध्ये आले. शेवटचे 2 निर्णायक बॉल. मला वाटतं या 2 बॉलला जर का 2 मोठे फटके आले तर पुन्हा एकदा सामन्यामध्ये शिरकाव करेल आस्ट्रोडी संघ. नेवर गिव्ह अप. हार मानायचे नाहीये. 8-28 समीकरण डोळ्यासमोर आलं की पुन्हा एकदा तोच सामना आठवतो. भारत पाकिस्तान. विराट कोहलीने हॅरिस रॉफच्या आगीस काय ते 2 फटके मारले होते आणि एक दुसरा षटकार तर सर्वात सुंदर फटका होता. बॅकफुट पंच डाऊन द ग्राउंड. अलोभनीय तो फटका होता आणि इथे मात्र तशीच फटकेबाजी करावी लागेल. आदरणीय सुधीर शेठ ठोंबरे साहेब आणि आमचे मांडे साहेब करतात त्या ठिकाणी पाहता. दत्ताबाई मांडे तुपगाव टीमचे पुरस्कर्ते त्यांना आपण सध्या ऑनस्क्रीन पाहताय. त्यांनी देखील या ठिकाणी बक्षिसांची उधळण केली. संपूर्ण VIP डाईजवरती असलेले सर्व आमचे मान्यवर प्रत्येकाने या स्पर्धेमध्ये या ठिकाणी बक्षिसांचा वर्षाव केला त्याबद्दल त्यांचाही नक्कीच आपण मनापासून आभार व्यक्त करूया. आणि विनोद शेठ भोईर यांना आपण स्क्रीनवरती पाहतोय. संदीप दादांना आपण स्क्रीनवरती पाहिलं. संदीप दादांच्या वतीनं प्रत्येक टॉप 4ला जाणाऱ्या संघाला प्रत्येकी 5000 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि विनोद शेठ भोईर साहेबांनी सांगितलं आज चौक विभागातील 8 मोठे संघ आहेत आणि जो संघ आज सुपर 4ला जाईल त्यासाठी तब्बल 11,111 रुपयाचं पारितोषिक त्या संघाला देण्यात येईल. आणि दत्ताबाई मांडे यांना आपण स्क्रीनवरती पाहतोय. त्यांचा तुपगाव संघ खरं तर सुपर 4ला गेला आणि त्यांच्याकडून देखील 11,000 रुपयाचं पारितोषिक हे तुपगाव संघाला देण्यात आलेलं आहे. व्यंकटेश मायकल यांना स्क्रीनवरती पाहतोय. मुलाचं योगदान त्यांचं या स्पर्धेसाठी राहिलं. आदरणीय मोतीराम शेठ ठोंबरे यांना स्क्रीनवरती आपण पाहतोय. रोशन सर. 7-28. याही वेळेला हाफ ट्रॅकर अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर. पंचांचा इशारा वाईट बॉल. खरं तर प्रत्येक मान्यवर त्यांचं मी विशेष कौतुक करेन कारण असं म्हणतात संपत्ती पैसा हा प्रत्येकाकडे असतो परंतु देण्याची दानत करण्याची क्षमता फार कमी लोकांमध्ये असते. हे सर्व दानशूर व्यक्तिमत्व मंचावरती आहेत आणि त्यांचं नक्कीच मी कौतुक करेन. कुसुमाग्रजांनी ती कविता मला आठवली. वृंदा करंदीकरांची ती कविता होती. देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे
देता देता घेणाऱ्याचे हात घ्यावे. प्रत्येकजण दानशूरामचं व्यक्तिमत्व या मंचावरती सामन्याचा आनंद घेत आहे. मध्यरात्र झाली आहे तरी देखील मोठ्या संख्येने व्यासपीठ गजबजलेला आहे आणि एका बाजूला प्रचंड गर्दी येते आपण पाहताय. मॅचकडे आपण जातोय. 6 चेंडूमध्ये आता विजयासाठी 27 धावा. पहिल्या 3 ओव्हरमध्ये धावा आल्या फक्त 24. आता एका ओव्हरमध्ये बनवायच्या बॅटिंग करताना आसुर्डी संघाला तब्बल 27. सलग 3 षटकार जर का फलंदाजाने मारले या मॅचमध्ये या ओव्हरमध्ये तर प्रदीप शेठ गोंधळी यांच्या वतीने तब्बल 5,000चं पारितोषिक आलंय फलंदाजांसाठी. आता गरज आहे खरं मोठ्या फटक्यांची. केल्याने होते रे आधी केलेचं पाहिजे संतांनी सांगितलंय. मंजिल मिले या ना मिले तो मुकद्दर की बात है लेकिन कोशिश ना करे गलत बात है. या मॅचमध्ये पहिले 3 बॉल ठरवतील हा सामना कोणत्या दिशेने जाईल. देवा कदम एक चांगला अष्टपैलू खेळाडू. बॉलिंग ट्रॅकवरती समोर फलंदाज सज्ज आहेत. पवन पहिलाच बॉल उडवलाय, उंची घेतली आणि अंतर देखील कापलाय. पिक्चर अभी भी बाकी है मेरे दोस्त. पहिल्या बॉलला षटकार ठोकला. आता येणारे 5 बॉल आणि विजयासाठी 21 धावांचं समीकरण. थँक्यू आणि आयवा कॅचचं पारितोषिक चालू आहे. 2,000 रुपये मानस ठोंबरे मयूर ठोंबरे यांच्या वतीनं, मनोज थोरवे यांच्या वतीनं 2,000 रुपये, विनोद शेठ भोईर यांच्या वतीने 1,000 रुपये, 5,000 रुपयाचा आयवा कॅच असेल. परंतु कॅच ऑफ द मॅच रोशन सर. क्या बात आहे. एक्स्ट्रा ऑर्डिनरी. एक कॅच आवडली असं तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या या खेळाडूसाठी. सोपं नाहीये. बॉलर फॉलो थ्रू मध्ये स्क्वेअर लेगच्या अगदी बाहेर गेला, तिथे झेल टिपलाय. कॉटन बॉल. खेळाडू बाद. एक्स्ट्रा ऑर्डिनरी एफर्ट्स त्या ठिकाणी आपण पाहिले देवा कदम या खेळाडूचे. आपल्या अंगावरती जेव्हा संघाची जर्सी परिधान केली जाते तेव्हा मात्र एक वेगळा त्या ठिकाणी कॉन्फिडन्स मिळतो खेळाडूंना आणि गावाची अस्मिता संघासाठी खेळणं खरं तर आपण पाहिलं एक वेगळी भूमिका असते प्रत्येक खेळाडूची. सलग 3 षटकार मारले तर प्रदीपजी गोंधळे यांच्या वतीने तब्बल 5,000चं पारितोषिक आलं फलंदाजांना. 4 मध्ये 21. कार्लोस ब्रॅथवॅटच बनावं लागेल फलंदाजाला. वेस्ट इंडिज संघाचा खेळाडू त्याने 4 मध्ये 4 षटकार मारत मेगा फायनलची लढत इंग्लंड संघाच्या अगेन्स्ट खरं तर आपण पाहिला त्या ठिकाणी जो खेळाडू होता त्याला देखील 4 लगातार षटकार मारतो सामना फिनिश केला होता. ताकद, नजाकत, टायमिंग या गोष्टींचा मिलाप करावा लागेल. 4 मध्ये 21. बघा हे आमचे युवा नेतृत्व आदरणीय मयूरजी ठोंबरे साहेब. डॅशिंग, डायनामिक पर्सनॅलिटी असणारे व्यक्तिमत्व. या स्पर्धेमध्ये प्रचंड मेहनत त्यांची राहिली. 4-21. बॉलला लेफ्ट केला. सोडण्याचा निर्णय अंगलट आलाय. या क्षणाचा हा निर्णय योग्य होता का हा प्रश्न विचारला जाईल. बॅटिंग टीमने रिव्ह्यू वापरला, चेक केला जाईल. जर का वाईड बॉल असेल तर मात्र संधी निर्माण होईल आणि जर का वाईड नसेल तर हा संघ पूर्णपणे बॅकफुटला झाले. एका बॉलचं महत्त्व किती आहे बघा या मोमेंटला. जेव्हा तुम्ही चेसिंगला जाता तेव्हा प्रत्येक बॉल, प्रत्येक रन महत्त्वाची असते. जर का इथे डॉट बॉल असेल तर प्रेशर राहील. बॅटिंग टीममध्ये तिसरे पंच आपण लगेच वॉर्डरूममध्ये चेक केलं जाईल. रेशी मात्रे आमचे तिसरे मॅच ऑफिशियल्स. स्टार समालोचक आमचे अजिंक्य भाऊड टेन्शनमध्ये आले सध्या. यस, फेअर डेल. आता आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती आहे. आता 3 मध्ये 21 धावा. 3 चेंडू आणि 21 धावा. बॉलला सोडण्याचा निर्णय हा अक्षरशः चुकीचा राहिला फलंदाजाचा. 3-21. राऊंड द विकेट. क्या बात आहे. देवा कदम छा गए. मूर्ती लहान आणि कीर्तिमान कामगिरी या खेळाडूने संपूर्ण स्पर्धेमध्ये केली आहे. चांगली कामगिरी या खेळाडूची राहिली. आता हा सामना एकतर्फा झालाय. 1 साइडेड मॅच. टॉप 4 मध्ये पोहोचायचा आहे. हा सामना जिंकत विघ्नेश 11 भरोसेला आणि आता विजयाच्या उंबरट्यावरती आला हा संघ. तर एका बाजूला पराभवाच्या गर्दछायेमध्ये आलाय आसुर्डी संघ.
उडवला बॉलला मिड विकेटला, उंची घेतली, फिल्डर जज करतो, फिल्डर आहे त्या ठिकाणी डाऊन दी बॉल, झेल होईल का? अखेरकार बॉल निघाला सीमारेषेचं दर्शन घेण्यासाठी की नाही हे पाहायचं आहे. यस, या ठिकाणी षटकार होतोय, उशीर झाला या फटक्याला. 6 धाबा आल्या, आता 1 चेंडूमध्ये 15 धाबा. आता एक संघ आणखीन जो टॉप 4 मध्ये पोहोचेल तो संघ आहे नितीनजी तवळे यांचा विघ्नेश 11 वॉर संघ टॉप 4 मध्ये क्वालिफाय झाला. डीजे प्लीज. हार्ड लक टीम आसरोटी, आपणही चांगले खेळला, तुम्हालाही शुभेच्छा असेल पुढील वाटचालीसाठी, पुढच्या स्पर्धेसाठी. परंतु या सामन्याचा सामनावीर अष्टपैलू खेळाडू, मूर्तिलान कीर्तिमान कामगिरी करणारा देवा कदम, 22 धावा 1 विकेट. बॅटिंग करताना 22 धावांचं योगदान, बॉलिंग करताना अंतिम षटकामध्ये 1 विकेट ज्याच्या खात्यामध्ये आलाय तो अष्टपैलू खेळाडू देवा कदम ठरला या सामन्याचा सामनावीर. गोरगरिबीचा लाडका नेता सुधीर दादा, गोरगरिबाचा लाडका नेता सुधीर दादा लागलाय बोलडाला, आणि दुसरा नेता मोतीराम दादा लागलाय बोलडाला, दुसरा नेता सुधीर दादा लागलाय बोलडाला. एकदा नादाला कोणी लागू नाही, एकच वादा सुधीर दादा, एकच वादा सुधीर दादा. त्याच्यानंतर 2च वाघ, सुधीर दादा, मोतीराम दादा.